नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचं आराध्य दैवत असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेमध्ये. गेल्या 100 वर्षाची परंपरा या यात्रेमध्ये आहे. या यात्रेचं एक खास वैशिष्ट्य आहे की जगप्रसिद्ध जे गुलाबजामुन आहेत ते गुलाबजामुन विक्रेते माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं नाव आहे श्री राजेंद्र मोहन खंडागळे. ते मूळचे पंढरपूरचे आहेत, मात्र जतच्या यात्रेचं जे वैशिष्ट्य आहे त्या यात्रेमध्ये खास करून जवळजवळ 100 ते 150 वर्षापासून ते या यात्रेमध्ये येतात. त्यांचे आजोबा असतील, त्यांचे वडील असतील, ते स्वतःसुद्धा गेली अनेक वर्षे या यात्रेमध्ये येतात. या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की तब्बल 8 ते 10 दिवस ही यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने चालते. 4 ते 5 लाख भाविक या यात्रेसाठी खास करून उपस्थित राहतात. या यात्रेमध्ये दिवसभर अनेक लोक देवदर्शनाला जातात, श्री यल्लम्मा देवीचं दर्शन घेतात. त्यानंतर यात्रेत फिरत येऊन काही लोक पाळण्यामध्ये बसतात, काही लोक स्टेशनरी दुकानामध्ये वेगवेगळे खरेदी करतात. ज्या महिला असतील त्या महिला बांगड्या घालतात. त्यानंतर सुवासिनींनी बांगड्या त्या ठिकाणी घालण्याची परंपरा आहे. त्यानंतर देवीचं दर्शन घेऊन जाता जाता या ठिकाणी राजेंद्र खंडागळे यांच्या या मिठाईच्या दुकानामध्ये येऊन या ठिकाणी जे स्वादिष्ट असलेले जे या ठिकाणी गुलाबजामुन असतील, त्यानंतर जिलेबी असतील, लाडू असतील, त्यानंतर वेगवेगळ्या जो चिवडा आहे त्या चिवड्याचा स्वाद आपल्या कुटुंबियासमेत घेऊन पुन्हा परतीच्या प्रवासाला निघतात. अशी ही परंपरा आहे. आणि ही परंपरा कायमस्वरूपी टिकवण्यात ज्यांनी यश संपादन केलेलं आहे ते श्री राजेंद्र मोहन खंडागळे साहेब माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत. नमस्कार. नमस्कार. गेले अनेक वर्षे जतची यात्रा ही एक पर्वणी असते. तुम्ही जवळजवळ अनेक यात्रा करता, मात्र जतच्या यात्रेचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. या यात्रेमध्ये जे गुलाबजामुन असतात ते अगदी महाराष्ट्र कर्नाटकात नव्हे जगप्रसिद्ध गुलाबजामुन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. काय सांगता येईल यात्रेचं तुम्हाला? ही यात्रा आमच्या आजोबांनी त्या टायमाला बघू म्हणून असे यात्रेमध्ये दुकान टाकलं होतं. किती वर्षापूर्वी टाकलं होतं? 100 वर्ष होऊन गेली त्याला. तर त्या टायमाला त्यांनी टाकलं होतं. त्या टायमाला त्या ज्याची यात्रा इथले लोक यांना जे काय लागतं करतं हे अशा प्रकारचं त्यांना एक सुचलं म्हणून त्यांनी एक गुलाबजामुन म्हणून एक पदार्थ ह्या लोकांसाठी यात्रेत आलेल्या भाविकांसाठी तयार करायचं त्यांनी ठरवलं. आणि तेव्हापासून 100 वर्षापासून ते क्वालिटीमध्ये आणि प्युअर तुपामध्ये करायचं त्यांचे एक स्वप्न होतं. ते त्यांनी साकार केलं. क्वालिटीचं तडजोड केलं नाही? कधी तडजोड कधी केलेलं नाही. आम्ही गुलाबजामुन बनवताना पहिल्यांदा खवा 1 नंबरचा खवा असला तर आम्ही घेतो. साधा खवा वापरत नाही आम्ही. तूप चांगल्या प्रकारचं 1 नंबरचं तूप आमचं कडवलेलं लोणकट तूप असतं. त्या तुपामध्ये आपण तडजोड वगैरे काही करत नाही आम्ही. आणि हे वैशिष्ट्य म्हणजे जे परंपरा देवीच्या आम्हाला प्रसाद म्हणून लाभलेले आहे, आशीर्वाद म्हणून लाभलेले आहे, तेच परंपरा आजपर्यंत आम्ही टिकवत आलेलो आहे. अशीच पुढे टिकवण्याची आम्हाला संधी देवीच्या आशीर्वादानं मिळावी आम्हाला. किती क्विंटल गुलाबजामुन खपते 8-10 दिवसात? 8-10 दिवसात तरी नाही ना, म्हणजे 10 टन जामून 10 टन जामुन 10 टन जामून खपतात. कसं सुरुवात करताय जामुन करायला? आम्ही वापरताय ते खवा पहिल्यांदा पारखून घेतो चांगल्यापैकी. खवा आणि तूप आणि हे कारागीर वगैरे आमचे जे नेहमी जे आहेत ते ठरलेले तेच आम्ही बोलवतो. दिल्लीवरनं मागवलेत कारागीर? हा, दिल्लीवरनं आम्ही आग्र्यावरचे कारागीर आहेत ते आम्ही मागवलेले आहेत. आणि हे कायम आमच्याकडे हे कारागीर असे वर्षानुवर्ष आमच्याकडे हे आहेत. आम्ही दुसरे कारागीर वगैरे हे करत नाही. आणि या जामनला आम्ही एक वेगळा स्वादिष्ट प्रकार लागावा करावा म्हणून जामन बाकीचे जामनच्या पेक्षा वेगळी क्वालिटी द्यावी असा परिपूर्ण त्याचा उपयोग करतो आम्ही. आणि त्या प्रकारचं जामन आम्ही बनवतो. त्यात काय काय घालताय? काय मैदा? नाही, मैदा वगैरे नाही. खवा आणि थोडासा रवा असतो आणि थोडा मैदा असतो. नाहीतर मग जामन जर केला तर नुसत्या खव्याचा तर जामन तयार होत नाही. तो फुटतो, जामन तळतानाच फुटतो. त्यामुळे थोडासा मैदा आणि थोडासा रवा टाका लागतो. आणि त्याची जी मळणी असते ती मळणी वेगळ्या प्रकारची असते. मळणी महत्वाची असते? हा, ती मळणी महत्वाची आहे. आणि मळून आपल्याला जी तावात जामन सोडतो तावात न सोडता भट्टीवरनं काढून खाली
तवय घेऊन गॅसचा वापर न करता चुलीवर करता तुम्ही. आणि हे आम्ही चुलीवरचं वैशिष्ट्य आहे. चुलीवरचं वैशिष्ट्य हा. आहे. त्या आम्ही चूल भट्ट्या वगैरे बनवतो. त्या चूल भट्ट्यावरच आम्ही जामन करतो. हा. त्याच्यामुळं त्या लाकडाचा जी जाळ असतो त्याचा आणि गॅसचा जाळ हे फरक आहे. तर ह्या लाकडाच्या भट्टीच्या जाळामुळं त्या जामनला एक विशिष्ट प्रकारची चव येते. आणि मटेरियल चांगलं खवा तूप वगैरे असल्यामुळं जामन इतका स्वादिष्ट लागतो. असा जामन कुठं बाहेर महाराष्ट्रात नाही, अख्ख्या कुठंच नाही. आणि आमचा जामन बाहेर परदेशात सुद्धा इथले जगचे लोक जे आमचे आहेत गिराईक ते काही जामून गेल्या आणि विमानानं पण जातात. हा, विमानानं पाठवतात, परदेशात पाठवतात. त्यांनी त्यांचे पाहुणे रावळे त्यांची मुलं वगैरे कोण असेल त्यांना पाठवतात. समजा किती दिवस जामून म्हणजे हा जामन आमचा साता समुद्र पलीकडे गेलाय असं म्हणायचं लागेल. किती दिवस टिकतो जामून? हा जामन आमचा नाही म्हणलं तर 7 दिवस टिकतो. हा, म्हणजे तुम्ही पॅकिंग करून ठेवलं तर सुद्धा ते पॅकिंग नाही, हे पाकातच ठेवा लागतो. पाकातच ठेवा लागतो. डब्यामध्ये जर आपण पॅक करून कुठं पाठवायचं असेल तर 2-3 दिवस चालतं. हा, 2-3 दिवस चालतंय. कारण का नाही तर मग डबा उघडा ठेवा लागतो. त्याला हवा लागते त्याला. आणखीन काय वैशिष्ट्य आहे? जिलेबीचं पण चांगलं वैशिष्ट्य आहे. जिलेबी पण चांगल्या तेलातली आम्ही काढतो. असे बाजारी साधं तेल वगैरे वापरत नाही आम्ही, पाम वगैरे. ते चांगल्या तेलातली जिलेबी काढतो. बालुशाही चांगल्या प्रकारचा आहे. आणि काय परत चिवडा, पोह्याचा चिवडा जे आहे तळून आम्ही जे करतो त्याला मसाला वगैरे लावून चांगल्यापैकी म्हणजे राम बंधूचा मसाला वगैरे लावून वगैरे चांगल्या प्रकारे चिवडा स्वादिष्ट क्वालिटी. खारी डाळ एक आमची चांगली आहे. खारी डाळ आणि काय वैशिष्ट्य खारी डाळीचं? खारी डाळ जी आहे ते डाळ 2-4 नमुनीची असते. हरभरी डाळ त्यातली चांगलीतली मोठी डाळ आम्ही बघून घेतो. ते रात्रभर भिजवतो आणि भिजवून झाल्यानंतर सकाळी 3-4 पाण्यात ती स्वच्छ धुतो. आणि धुतल्यानंतर ते तळून काढतो. तळल्यानंतर त्याला मसाले वेगळे लावतो आम्ही. तेव्हा ते स्वादिष्ट बनते डाळ. आणखीन काय तुम्ही ते बालुशाहीचं काय सांगता येईल तुम्हाला? बालुशाही नवीन प्रकार आला आता. बालुशाही काय म्हणजे रेग्युलर आहे ते बालुशाही. त्यानंतर तुम्ही आणखीन एक शेवसारखा एक प्रकार काढलाय नवीन असा मोठा, तो आता ते गोडीशेव. काय त्याचं वैशिष्ट्य आहे? ते गोडीशेव आपले बेसन मध्ये आम्ही तयार करतो. त्याला गुळाच्या पाकामध्ये बुडवून बाहेर काढतो. ते गोडीशेव एक सुद्धा चांगलं लागते. आणि ते बेसन मधली चांगली लागते. अशी आयती वगैरे घेतली तर ते बरोबर लागत नाही, त्यात मैदा वगैरे मिक्स असतो. आणि हे सगळे आई साहेबाच्या कृपेनं व्यवस्थित आमचं चाललेलं आहे आतापर्यंत. सगळ्या परिवाराला आई साहेबांचा डफळे राजे सरकारांचा आशीर्वाद आहे आम्हाला. शार्दूल राजेंचा पूर्ण आम्हाला आशीर्वाद आहे. त्यांच्या कृपेनं सगळं व्यवस्थित आमचं चाललेलं आहे. आता तुम्ही तुपातली जिलेबी बरोबर आता रबडीचं तुपातल्या जिलेबीमध्ये रबडी जिलेबी चालू करायचा आमचा. काय रबडी जिलेबीचं काय वैशिष्ट्य आहे? ते रबडी तयार करायची, ते थंड करायची. ते रबडी आणि गरम जिलेबी ते बुडवून खायची. ते नवीन प्रकार चालू करावं असं आमच्या मनात आहे. आता करणार आहे तुम्ही? ते आता ह्या वेळेस करायचं आहे. ते बोलणं आमचं झालंय आमच्या एका वस्तादशी. तिकडून ते आग्र्यावरून वस्तात येणार आहे तेवढ्यासाठी. ते आले की ते सुरू करणार? ते आले की ते चालू करणार आहे. म्हणजे जतला यायच्या अगोदर किती दिवसापासून तुमची तयारी चालू असते? सगळे हे आम्ही आता मंडप मारणे वगैरे हे नाही हे सगळे कामगार हे माल मटेरियल वगैरे हे ते करायला 2-1 महिने आम्हाला अगोदर तयारी करायला लागते. जोरात तयारी करायला. आणि हे तर मी येऊन आम्हाला 15 दिवस अगोदर हे सगळं करायला लागते. मंडप वगैरे मारणं करणं, भट्टी वगैरे खाणं करणं. त्यामुळं ह्याला आम्हाला मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आणि अख्खे जत तालुक्यातले आणि महाराष्ट्रातले पब्लिक ओळखीचे झाले, सगळे ओळखीचे झाले. जतचं नातं तुमचं आता तयार झालंय? जतचं नातं म्हणजे जतच्या वेगवेगळ्या लग्नाला येत आहे. हो. जतमध्ये काही मोठे कार्यक्रम असतात त्यावेळी येत आहे तुम्ही? काय सांगता येईल, कसं लोक तुमचं स्वागत करतात? आम्ही त्यांच्या म्हणजे एक आमचं त्यांचं नातं म्हणजे असं घरोली झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे. एवढं घट्ट झाले जतच्या लोकांचं. ते खंडागळे सोडत नाही तर आम्ही जतच्या लोकांना सोडत नाही, असं झालेलं आहे. आणि त्यांचे कुठले कार्यक्रम असले केले तर आम्ही त्यांच्या कार्यक्रमात खास तुम्ही आमचे मित्र आहेत मंजू मोगले यांच्या लग्नासाठी आला होता. हो, मंजू मोगले आणखीन काही कार्यक्रम असतील त्याला खास उपस्थित राहताय तुम्ही? हो. आणि तिथले काही आयटम्स तुम्ही तुमचे बनवून देताय तुम्ही? हो, देतो. लाडू वगैरे खाल्ले आम्ही तिथं. हो, देतो. कसा प्रसंग असतो म्हणजे ते
त्यांनी आता ते जिव्हाळा म्हणजे त्यांच्या लग्नाच्या वगैरे जे काय अडचणीला आम्ही उभा राहणं हे आमचं एक हे आहे, कर्तव्य आहे. आणि सर्व जत लोकांचं आमच्यावर बऱ्याच प्रकारचं प्रेम आहे. त्यामुळं त्यांच्या लोकांना आम्हाला जेवढं काय देता येईल तेवढं आम्ही देतो त्यांना, असं आहे. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अगदी पंढरपूरमध्ये दर्शनाला जातानाच तुमचं ते उजव्या बाजूला तिथं दुकान आहे. हो, पश्चिम द्वारला आमचं आणि जत तालुक्यातील भक्तगण पंढरपूर आल्यानंतर तुम्हाला भेटून जातात. हो हो अगदी त्यांना चहा पाजल्याचं सोडत नाही तुम्ही. चहा आणि प्रसाद देताय तुमच्याकडं. हो हो. काय त्यांना किती लोक भेटतात वर्षभर तुम्हाला तिथं? वर्षभरात बरेच लोक भेटतात, भरपूर लोक येतात. पांडुरंगाला सुद्धा मानणारे जतचे आहेत लोक, ते येतात त्या टायमाला आम्हाला भेटून चहा पाणी करून प्रसाद वगैरे घेऊन आमच्याकडनं जातात, करतात. त्यांचं पण आम्हाला म्हणजे बरं वाटतं, आपली माणसं आपल्याकडे आली असं आम्हाला एक आनंद होतो वेगळा. एकंदरीत वर्षभरामध्ये जत बरोबर किती यात्रा करताय तुम्ही? जत बरोबर आम्ही 7-8 यात्रा करतो. कुठल्या कुठल्या यात्रा करताय? आम्ही आळंदी करतो, देहू करतो, लोणावळ्याची एकविरा देवी करतो, मांढरा देवी करतो, ज्योतिबा करतो यात्रा. आणि पंढरपूरच्या आमच्या मग 4 वाऱ्या करता मोठ्या वाऱ्या. त्या यात्रेमध्ये सगळ्यात यात्रा म्हणलं तर ही जतची मोठी आमची यात्रा सर्वात मोठी. बाहेर कुठं अख्ख्या एवढ्या यात्रेमध्ये असं जामन वगैरे कोण घेत नाही, आणि जामन विकायला ठेवले तरी एवढ्या प्रमाणात जात नाही. हे वैशिष्ट्य म्हणजे ह्या जतच्या लोकांचंच इथं म्हणजे जामनला प्रतिसाद मिळतो आम्हाला, म्हणून आणि अख्ख्या कुठं पण बाकी बाहेर ठिकाणी जामन वगैरे एवढे जात नाहीत, एवढ्या प्रमाणात एवढ्या ह्याच्यामध्ये जात नाहीत. पण जतचं वैशिष्ट्य जास्त आहे. जतचं वैशिष्ट्य जास्त आहे. जतचं म्हणजे एक प्रकारचं खवय गिऱ्हाईक आहे. खवय गिऱ्हाईक आहे. त्यांना नवीन आयटम लागतात त्यांना. दरवर्षी एक आयटम वाढवतोय तुम्ही? दरवर्षी एखादा आयटम वाढवतोय, आणि त्यांना काय ना काय नवीन देण्याची आमची पण इच्छा असते, आणि त्यांची पण खाण्याची इच्छा असते. कुटुंबातले किती लोक सहभागी होतात तुमचे? आमच्या कुटुंबातले आता कुटुंबातले 20 लोक आहेत आमच्यापेक्षा. स्वतःच्या कुटुंबात? स्वतःचे. सगळे काम करतात? बाहेरचे वेगळे आहेत कामातले. असे एकूण किती लोक आहेत? 100 लोक? नाही, 60-70 आहेत. 60-70 लोक. काठीवाले वेगळे आहेत, गादीवाले वेगळे आहेत. परत तुम्हाला सांगतो इकडचे जामनवाले वेगळे आहेत, भट्टीवाले वेगळे आहेत, त्यांच्या हाताखालचे वेगळे, आमच्या हाताखालचे वेगळे, असे 60-70 लोक आहेत. 60-70 लोक आहेत. त्यांच्या माध्यमातून हा यात्रेचा सगळा पूर्ण करतो. एकंदरीत जे लोक येतात जामून घेण्यासाठी येतात किंवा जिलेबी घेण्यासाठी, लोकांचा कसा प्रतिसाद असतो? काही लोक कुटुंबियासमवेत येतात, आत बसण्याची तुम्ही व्यवस्था केलेली आहे, पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे, कुटुंबियासमवेत त्या ठिकाणी आस्वाद घेतात. काय कसं असतं ते? प्रत्येक लोक जे दर्शन करून आलेल्या लोकांना त्यांना सावलीचा निवारा वगैरे मिळावा म्हणून आम्ही आतमध्ये मोठा मंडप मारत असतो, आणि त्यांना बसायला वगैरे माती वगैरे धूळ वगैरे काय येऊ नये म्हणून संपूर्ण दुकानाला आम्ही मॅट वारतो. त्या मॅटवर त्यांना बसायची सोय करतो. फक्त पाणी वगैरे पिल्या जरा थोडंफार आम्ही टँकरनं पाणी घेतो, ते पाणी आम्ही पिण्याला वापरत नाही. त्यासाठी आम्ही बिस्लरी बाटली त्यांना देतो प्रत्येकाला. त्यांच्यामुळं त्यांच्या ते आरोग्याला वगैरे चांगलं राहतं. त्यामुळे आलेले लोक इथं बसून ह्या देवीच्या आवारात त्या मातीत बसून त्या जामन, जिलेबी, फरसाण, चिवडा जे काय मनसोक्त त्यांचा आनंद घेतात. आणि मग इथून जाऊन मग पाळणे वगैरे बघतात, परत पाळणे खेळणे वगैरे घेतात, करतात. बाकीच्या यात्रेमध्ये असं असतंय का? आपल्या बाकीच्या यात्रेमध्ये कुठं असं बघायला मिळत बसून खात नाही? अजिबात नाही. हे आपल्या यात्रेचं आपल्या ह्या जतच्या यात्रेचं आणि ह्या डफळे सरकारांनी जी जागा प्रत्येकाला दिले त्यांच्या मार्फत त्यांनी मिठाईवाल्याला मोठ्या जागा दिल्या, म्हणजे बसून खाण्याला यावं म्हणून त्यांनी तशी पण सोय केलेली आहे. ही मोठी परंपरा आहे. एकंदरीत 8 ते 10-12 दिवस तुमचं सगळं संपूर्ण हे झाल्यानंतर जाताना काय भावना असते तुमच्या? जाताना का आमच्या भावना म्हणजे हे यात्रा करून झाल्यावर एक समाधानी, एक आनंदाच्या स्वरूपाचं आमच्या चेहऱ्यावर उमटतं. ते आम्ही ह्या जतच्या लोकांचे आणि देवीचा आशीर्वाद आभार मानून करून देवीचं दर्शन घेऊन डफळे सरकारांचं निरोप घेऊन आम्ही जातो. धन्यवाद. हे होते माझ्या समवेत
जतच्या यात्रेचं जे मुख्य वैशिष्ट्य आहे ते राजेंद्र मोहन खंडागळे साहेब, खंडागळे जिलेबी आणि खंडागळे जामून म्हणून अगदी जगप्रसिद्ध आहे. ते माझ्या समवेत या ठिकाणी होते. कशा पद्धतीनं गेले 8 ते 10 दिवस त्यांचा या ठिकाणी यात्रेचा माहोल असतो. जिलेबी असेल, जामून असेल किंवा वेगवेगळे चिवडा असेल, त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य कशा पद्धतीने ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. एकंदरीत 100 ते 125 वर्षाची परंपरा या यात्रेमध्ये त्यांची येण्याची आहे. अख्खं कुटुंब या ठिकाणी 8 ते 15 दिवस या ठिकाणी सगळे हात या ठिकाणी राबतायत. त्यामुळं ही यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीनं दरवर्षी ते करतायत. लोकांना सुद्धा चांगलं जे अगदी ब्रँडेड तेल वापरून या ठिकाणी ते ब्रँडेड वस्तू देण्याची त्यांची परंपरा आहे. त्यामुळे ही परंपरा कायम टिकवण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. खंडागळे साहेब, तुम्ही आमच्या TV1 मराठीच्या माध्यमातून या ठिकाणी येऊन तुम्ही सगळे आमच्या प्रेक्षकांना माहिती दिल्याबद्दल मी सर्व आमच्या प्रेक्षकाच्या वतीनं मी या ठिकाणी तुमचा आभार व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीनं ब्रँडेड तेल आणि ब्रँडेड वस्तू वापरून आमच्या जतकरांना चांगले जामून असतील, चांगले जिलेबी असेल किंवा चांगले वस्तू देण्याची परंपरा कायमस्वरूपी आपण टिकवावी, एवढंच मी तुम्हाला TV1 आणि जतकरांच्या वतीनं शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.